या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि जर मैदानात पाणी घेऊन जायचं असेल तर 12वाच अतिरिक्त खेळाडू हा मैदानात पोहोचेल या आणि नाहीतर जर या इथं 12वा खेळाडू नसेल तर त्या संघासाठी 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल ही पूर्वसूचना। त्यामुळे सामना सुरू आतमध्ये जातानाही त्याच खेळाडूंना 12व्या खेळाडूंना मैदानात पोहोच जायचं आहे। 12वा खेळाडू कंपल्सरी शूज हे अनिवार्य आहेत, त्यामुळे या सूचनेचं पालन करा। सामना सुरू होण्यापूर्वी ही सूचना आपल्याला देण्यात येते आणि नाही समजा झालं तर 5 धावांची पेनल्टी आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि जेव्हा पंच रिव्ह्यू घेतील तिसऱ्या पंचांकडे तेव्हा फक्त 12वा अतिरिक्त खेळाडू फक्त मंडळ आणि त्याचबरोबर पंच हे फक्त असतील याची आपल्याला सूचना। दोन्ही संघ प्लेइंग 11 द्या, दोन्ही संघ प्लेइंग 11 दोन्ही संघ दिलेले आहे। शुभट डिसोजा आसपास कुठं असेल तर या। वेंगुर्ला क्रिकेट संघ मित्रा वेंगुर्ला क्रिकेट संघाकडनं 12वा अतिरिक्त खेळाडू पोहोचतोय राकेश गाडी। मैदानात जायचं असेल तर 12वाच अतिरिक्त खेळाडू पोहोचेल। महेशिलोन आरोंदा क्रिकेट संघाचा अजूनही 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाही। जोपर्यंत या मैदानावर कक्षेत त्यांचा खेळाडू 12वा पोहोचत नाही तोपर्यंत सामन्याला सुरू होणार नाही आणि जर इथपर्यंत आला नसेल तर त्या संघासाठी 5 धावांची पेनल्टी लागू होईल। स्पर्धेच्या निमित्तानं सर आबा सातोसकर, उमेश तानावडे हे या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत। खरोखर सर तुमचा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। जसा मैदानात सामना सुरू होईल तसा आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं आवाज ऐकूया, एक मालवणी भाषेचा बुलंद आवाज, सर मिस्टर बादल चौधरी। धन्यवाद नाना, धन्यवाद अक्षय। दुपारच्या सत्रात परत एकदा सगळ्यांका देव बरे करो म्हणता उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित बिग बॅश ईस्टर ट्रॉफी न्हयची आड 2025 या स्पर्धेच्या अंतिम दिवसातील सेमीफायनलसाठी तुमचा सगळ्यांचा अगदी मनपूर्वक हात जोडून स्वागत। सेमीफायनलचा पहिलो चेंडू जॉनी फर्नांडिसो आणि फॉलो थ्रू मध्ये रिटर्न गिफ्ट इलेला समीर वेंगुर्लेकर साठी। समीर कडसून सुटलेलो झेल, त्यानंतर समीरच्या चेहऱ्यावरची निराशा बराच काय सांगान जाणारी, कारण जॉनी हो असो खेळाडू असा एका जर तुम्ही खुटी मारूक दिलात तर मटी उभी केली समजायची। गोपाळ भटा बरोबर अनेक व्यावसायिक संघांची ओपनिंग ज्यांनी दर्जेदार सजवली असो जॉनी गोल्डन डकचो मानकरी होता रवलेलो। मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरो चेंडू समीरचो, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस, कव्हरच्या दिशेने खेळलेलो फटको। पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवण्यात थोडासा अपयश आणि तितक्या वेळाचा फायदा उठवत जॉनीन पूर्ण केलो आपलं पहिलं रन। संघाचो कर्णधार, संघाचो नायक कुशल पेडणेकर जॉनीच्या समवेत ओपनिंग साठी ही जबाबदारी घेऊन विकेट किपरच्या भूमिकेत गोपाळ भटा, शॉर्ट थर्ड मॅन बाळा सावळ, लॉंग ऑन वर पोचणारो राजन केरकर, मिड ऑफ वर दीपू गिरप, कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन। फक्त 2 खेळाडू सर्कलच्या पैलाडी। समीरचो पुढचो बॉल स्टिअर केलो चेंडू गली क्षेत्रामध्ये, बाळा सावळ चेंडूच्या मागे असा 2 धावा तर नक्कीच कुशलच्या खाती आणि या 2 धावेनिशी वधरणारो धावफलक 3 रनचावर। पहिल्याच चेंडूवर जॉनी फर्नांडिसचा रिटर्न गिफ्टचा कॅच समीर कडसून सुटलेला वेगवान फटको होतो आणि फॉलोथ्रू मध्ये हो झेल घेणं कधी सोपे असता कधी खूप कठीण असता। हुकचो फटको फाईन लेगच्या दिशेन, फिल्डरचो प्रवास, या चेंडूच्या मागोमाग परत एकदा 2 धावांची लहर नक्की उठली, त्याचा रूपांतर तिसऱ्यात करण्याचा प्रयत्न होतो पण गणेश कुबलची खासियत बघा, ह्यो 1 रन गणेशने वाचवल्यासारखो असा। गणेशला माहिती असा डीप फाईन लेग वरसून विकेट किपर पर्यंत थ्रो येऊचो नाही आणि ती संधी जॉनी बॉट रिगवण्यासाठी पुरेशी असतली आणि त्यामुळे स्वतः गणेश कुबल शॉर्ट थर्ड मॅन पर्यंत गेलो सर्कलवर, थ्रो त्यांनी आपल्या हाती घेतलो आणि त्यावेळी जॉनी फर्नांडिसने 3ऱ्या रनचा विचार सोडून दिलो। 5 या धावसंख्येवर लेग स्पिन टिपिकल जो समीर वेंगुर्लेकर, वेगावर स्वार होणारा गोलंदाज, यावेळी वेगापेक्षा सुद्धा टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करताना
जय भवानी अणसूर संघमालक भाऊ मालवणकर यांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा बक्षीस या मॅच मध्ये प्रायोजित केला आणि अणसूर संघ जो मारतलो षटकार त्या प्रत्येक षटकाराक 200 आणि चौकाराक 100 विकेटला 100. अजून एक लोअर फुल टॉस समीरचो वेगवान चेंडू येतलो यासाठी कुशल तयारीत होतो. दुसऱ्यासाठी वळवलेली पावला डीप स्क्वेअर लेग वरसून जोपर्यंत थ्रो येता तोपर्यंत जॉनिक माहिती होता ह्यो दुसरो रन सहज पूर्ण होतलो. धाव संकेत बदल 7 यो धाव फलक. पहिल्या ओव्हरीचा अजून एक बॉल बाकी. 6 ओव्हर झाली, माफ करा करेक्शन. उमेश मांजरेकर सर, एक बॉल बाकी म्हटल्यानंतर पहिली अधिक करडी नजर आमच्या बाजून, कारण खूप चांगली पंचगिरी आमचे ऑफिशियल्स उमेशजी मांजरेकर, दीपकजी धुरी, उदयजी म्हाडदळकर, ऑफिशियल्स अंपायर सर्व्हिस ऑल जजेस ऑफ द गेम असं म्हटलं जातं आणि त्या उक्तीक साजेशी कामगिरी आमच्या तीनही ऑफिशियल्सची. त्याचबरोबर आमचं डीजे पारस, समालोचक नाना परब, अक्षय धुरी, आमचे कॅमेरामॅन सौरभ पार्थ, आमचे ऑपरेटर सूरज, डिजिटल स्कोरर अभि, सगळ्यांनी सजवलेली ही स्पर्धा. गोलंदाजीत झालो बदल. पहिल्या षटकात पॅव्हलिन एंड कडसून आपल्या वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गणेश कुबल दिसतलो स्ट्रायकर एंडवर आणि समोर असतलो जॉनी. त्या जॉनीक जीवदान मिळाला 0 रन्सावर. या जीवदानाचा फायदो जॉनी कसं उठवतलो ह्या बघण्यासारख्या, कारण त्या जॉनीसाठी जॉनी यस बटा, हिटिंग बाउंड्रीज यस बटा, या बडबड गीत फेमस झाला होता जॉनीसाठी. अरुंदा संघाच्या अनेक मोठ्या विजयांमध्ये सुद्धा जॉनी फर्नांडिसने मोलाचं वाटो उचललेलो तो जॉनी स्ट्रायकर एंडवर. 7 यो धावफलक बिनबाद. पहिल्या ओव्हरीची समाप्ती आणि गणेशचा पहिलो बॉल. नो मॅन्स लँड मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, जोपर्यंत लॉंग ऑन वरसून राजन केरकर येता, फील्ड करता, थ्रो करता, दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. राजन केरकर टीम मधलो एक भारदस्त खेळाडू, मात्र मैदानावरची राजनची चपळता बघण्यासारखी असता, खास करून उंच उंच झेल ज्या सहजतेने राजन केरकर टिपता तर बघण्यासारख्या. डावखुऱ्या त्याच्या जॉनीसाठी आतल्या दिशेने वळणारो चेंडू, लेफ्ट हँडर बॅटर साठी अप स्पिन झालो चेंडू आणि गणेश कुबल फेमस असा लेग स्पिन गोलंदाजीसाठी. चतुरस्र गोलंदाज, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, कॅप्टनशिप, अशा सगळ्या आघाड्यांवर प्रसिद्ध असणारो खेळाडू. यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर सुद्धा गणेश कुबल असा. विकेट हॅट्रिक सह 18 धावा आणि त्यासाठी मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावे तो गणेश. कुशलचा थोडासा ऑब्जेक्शन होता, नेमक्या काय आणि कशासाठी, थोड्या वेळ जाऊया त्याच्याकडे. रन झाले 10 आणि कुशल फटको डीप पाईन लेगच्या कपडा वरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. बिग बॅश ईस्टर ट्रॉफी षटकार. क्रिकेट असा आणि कुशलला सुद्धा ती मालवणी म्हण माहिती असा, वसा वसा खाणं आणि मसनात जाणं, आणि त्यामुळे कुशलने फक्त 2 रन्सांची आपल्या संघाक अजून थोडा सुरक्षित ठिकाणी नेला. 18 यो धाव फलक. चौथो चेंडू समाप्त झालो. पहिल्या विकेटसाठी ही भरभक्कम भागीदारी आजच्या दिवसातली ही कदाचित सर्वोच्च भागीदारी पहिल्या विकेटसाठी. यावेळी गती थोडीशी कमी ठेवली गणेशने. कुशलसाठी मधल्या यष्टींवरचे चेंडू खेळणं थोडासा सोप्या असा आणि त्यामुळे हे चेंडू कुशल पासून जवळपास हातभर लांब ठेवलेलो. डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू भैरवी घालणारो घेऊन गणेश कुबल पॅव्हलिन एंडवर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो कुशलचो, बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. सलग दुसरो डॉट बॉल आणि या सलग 2 निर्धाव चेंडूंशी दुसऱ्या ओव्हरीचा खेळ सरलो. 9 धावांची सरासरी राखत पहिली बॅटिंग करताना महेश 11 अरोंदा संघ बिनबाद 18 फॉर नन.
महागडी गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये 8 रन किफायतशीर म्हणा, हरकत नाही, पण समीरसाठी ते थोडेसे महागडे. 18 ही धाव संख्या. रिव्हर्स पूल. जॉनी फर्नांडिसो क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या प्रयत्नात थोडस फंबल. दुसरो रन जॉनी फर्नांडिस साठी डीप एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक तैनात केलेलो असा. समीरच्या वेगाचा उठवलेलो फायदो. धावसंख्या 20-20. क्षेत्ररक्षणात थोडस बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरचो क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट शॉर्ट वर लावलो, सर्कलच्या अगदी एजवर. थोडीशी दमछाक जॉनीची. दुपारचा 17 असा मध्यंतराच्या काळात थोडीशी विश्रांती दिली. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तापमान 38-40च्या जवळपास, त्यामुळे ऐन उन्हात थोडीशी विश्रांती देऊन परत एकदा ताज्या दमाचे हे खेळाडू सज्ज. जॉनीचो फसलेलो फटको. समीर चेंडूच्या खाली. समीरने टिपलेलो एक सुंदर झेल. पहिली बिग बॅश इस्टर विकेट समीर वेंगुर्लेकरच्या खाती. नवीन फलंदाज शुभम आरोंदेकर. नवीन फलंदाज शुभम मैदानावर. समीर वेंगुर्लेकर हे का मॅन विथ गोल्डन आर्म म्हटलं जाता. मिडास टच ज्याच्या हाताक असा. एक राजा होऊन गेलो मिडास नावाचो, आणि त्याचा वरदान होता हात लावीत त्याचा सोना करण्याचा. अर्थात ता वरदान त्याका शेवटी शाप ठरला, पण यावेळी समीर वेंगुर्लेकर हात लायत त्याचा सोना करण्याचो जेचो करिश्मो असा. अनुमाने समीर वेंगुर्लेकर हे डावखुऱ्या हाताचो बॉलर असा, पण यावेळी त्यांनी झेल टिपलो तो एक हात, आणि तो हात होतो उजवो. आंधळ्याचो हात बुडकुल्यार असा जेका म्हटला जाता. तो सुंदर झेल समीरचो. 20 या धाव संख्येवर पहिली विकेट. शुभम आरोंदेकर. या बॉलवर शुभमने खेळण्याचा प्रयत्न केलेलो, कारण शुभमला माहिती होता थोडी जरी एच लागली असती तर ह्यो चौकार मिळालो असतो. वाईड बॉल पंचांचो इशारो. 21 यो धाव फलक. तिसऱ्या ओव्हरीचो तिसरो बॉल टाकण्यासाठी परत समीर बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुढे सरसावत मारलो फटको. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि समीरच्या खाती. ही अजून एक विकेट. दुसरी विकेट. 21 या धाव संख्येवर शुभम आरोंदेकर गोल्डन डकचो मानकरी. कारण क्रिकेटमध्ये बदललेले नियम. हॅट्रिकच्या मध्ये जर एखादं वाईट बॉल असलो तर हॅट्रिक ग्राह्य मानली जाणार नाही. याचं कारण सुद्धा एकदम सरळ असं, लॉजिक सुद्धा एकदम सरळ. कारण वाईट बॉलवर सुद्धा बॉलरकडे संधी असता विकेट मिळवण्याची, आणि ती संधी असता स्टंप आउटची. पण तरी सुद्धा बघूया या सलग 3 बॉलवर 3 विकेट समीर आपल्या नावे करता काय. समोर येणारो खेळाडू 2च दिवसापूर्वी ज्यांनी सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळाची शिरोड्याची स्पर्धा आपल्या फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर गाजवली, त्या स्पर्धेत विकेट हॅट्रिक ज्या खेळाडून आपल्या नावे केली, या टुर्नामेंट मध्ये सुद्धा ज्यांनी विकेट हॅट्रिक आपल्या नावे केली तो पप्पन साळगावकर स्ट्रायकर एंडवर. 21 धाबा बिनबाद 20 अशी ठोस सुरुवात, आणि त्यानंतर 1 बाद 20 आणि 2 बाद 21. आरोंदा संघाची ही जणू काही हाराकिरी तिसऱ्या ओव्हर मध्ये. 21 for 2 पप्पन साळगावकर स्ट्रायकर एंडवर. समीर बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडसून. टप्पो पडल्यानंतर कट झालो चेंडू बाहेरच्या दिशेन. समीरची ही खासियत, समीरचा वैशिष्ट्य.
एरवी जर तुम्ही बाकीच्या वेगळ्या खास करून सिमेंटच्या ग्राउंडवर समीरला बघलात तर वेगावर स्वार होणारा गोलंदाज असा 10 ते 12 पावलांचा त्याचा रनअप असा, पण यावेळी 6 ते 7 पावलांचा छोटासा रनअप आणि या छोट्याशा रनअप सह वेगापेक्षा सुद्धा योग्य टप्प्यावरचो चेंडू. बॅट चिकड एचो आवाज, कुशाल पेडणेकर या जाळ्यात अडकलो गेलो आणि जो अँगल समीरने तयार केलो या अँगल मध्ये आणि या जाळ्यामध्ये अलगद फसलो प्रतिस्पर्धी संघाचो कर्णधार. या ओव्हर मधली समीर वेंगुर्लेकरची ही तिसरी बिग बॅश ईस्टर विकेट. खेळ सरलो तिसऱ्या उरीचो आणि धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. धन्यवाद सर. एक बॉल बाकी. स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या या आसोली गावचे भावी नेतृत्व सन्माननीय आदरणीय संदीप देसाई यांचं आगमन झालंय आणि त्यांच्याच बरोबर रेडी गावातनं सीबर्ड क्रिकेट संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय जयेश शिरोडकर यांचंही आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. त्याचबरोबर सदा स्पोर्ट्सचे मालक ज्यांच्या माध्यमातून आपण भरपूर ट्रॉफीज जर्सीज पाहतो ते सदानंद धुरी यांचंही आगमन होतंय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या आणि मंडळाच्या वतीनं आपल्या या इथं मुख्य व्यासपीठाकडे स्वागत होत आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय आदरणीय नयनजी गावडे वेंगुर्ला यांचंही आगमन होत आहे. सर आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. तत्पूर्वी सीबर्ड क्रिकेट संघ मालक जयेश शिरोडकर आणि सदा स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय आदरणीय सदानंद धुरी नयनजी गावडे आणि त्याच्या समोर ब्रिस्टन फर्नांडिस यांनाही विनंती करतोय की आपणही आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. अमित कोळंबकर नवीन फलंदाज, इलो कधी आणि गेलो कधी काय कळला नाही. ही जणू काय कुशल पेडणेकरच्या विकेटची ऍक्शन रिप्ले होती. बॉल जो कुशलला टाकलाय अगदी तसो त्याच्यापेक्षा थोडं लांब होतो. 7व्या 8व्या किंवा 10व्या स्टंप्स वरचो ह्यो चेंडू आणि ऑफ स्टंपच्या बाहेरसून इतक्या लांबसून जाणारो चेंडू ही जणू काय मेनका असता आणि त्या मेनकेच्या मागोमाग जाणाऱ्यांचो भल्या भल्यांचो विश्वामित्र होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग 8 इनिंग मध्ये असो विश्वामित्र जणू काय विराट कोहली मध्ये संचारलो आणि यावेळी तो विश्वामित्र पहिल्यांदा कुशल पेडणेकरच्या अंगात आणि आता अमित कोळंबकरच्या अंगात. बिनबाद 20 या आक्रमक ठोस सुरुवातीनंतर समीर वेंगुर्लेकर ज्याका आपण म्हणतो मिस्टर टर्मिनेटर का म्हणतो ते का टर्मिनेटर त्याची कामगिरी बघा. एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट आणि बिनबाद 20 वरसून 4 बाद 22 अशी महेश 11 अरोंदा संघाची करामत आणि कामगिरी. धन्यवाद सर. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावर थोड्याच वेळात स्वागत होतंय. सन्माननीय आदरणीय सदा धुरी यांचं स्वागत होण्याची विनंती पोलीस पाटील बाळाधुरी यांना करतोय. पोलीस पाटील बाळाधुरी यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून आपण या टुर्नामेंटसाठी ट्रॉफीज पाहतोय ते SS ब्रँडचे मालक सन्माननीय आदरणीय सदानंद धुरी यांचं स्वागत करण्याची विनंती पोलीस पाटील बाळाधुरी यांना करतोय. त्यांच्या शुभ उपस्थितीत मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या इथं स्वागत केलं जात आहे आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय SS चे मालक सन्माननीय आदरणीय सदानंद धुरी यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर स्वागत होईल जयेश शिरोडकर सीबर्ड क्रिकेट संघ मालक बाळाधुरी यांनाही विनंती करतोय जयेश शिरोडकर यांचं स्वागत करा. जयेश शिरोडकर यांचंही स्वागत होतंय आपल्या मुख्य व्यासपीठाकडे आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही गौरवण्यात येत आहे. ओव्हर टू सर बादल. नवीन फलंदाज मैदानावर गौरेश कोरगावकर 2 GK मैदानावर असत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना या GK महत्वाचा असता जनरल नॉलेज, पण आता स्ट्रायकर एंडवर गौरेश कोरगावकर ह्यो GK आणि बॉलिंग मार्कवर GK गणेश कुबल. धावसंख्या लावलेली 25 या धावसंख्येवर गौरेश कोरगावकरचो मोठो फटको मिडॉनच्या कपडावरसून गया. बाय बाय टाटा गुड बाय खतम. आपण बोला तो बोला 50 तोला. उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित बिग बॅश ईस्टर ट्रॉफी षटकार. धन्यवाद.
नयन गावडे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. आपलंही या इथं स्वागत होतंय. नयन गावडे वेंगुर्ला आपल्याला सर विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मंडळाच्या वतीनं आपला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्माननीय एडवर्ड मोंतेरो यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन नयन गावडे वेंगुर्ला यांचं या इथं मुख्य व्यासपीठाकडे एडवर्ड मोंतेरो यांच्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतोय. ओव्हर टू सर. गौरेश कांबळीची परीक्षा घेतली. गौरेश कोरगावकरने पहिल्या बॉलवर षटकार मारून आणि त्यानंतर गणेश कुबलने परीक्षा घेतली गौरेशची. डॉट बॉल आणि यावेळी बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू बाळा सावळकडसून झालेली चूक. गौरेश कोरगावकरला माघारी पाठवण्यासाठी गणेशने रचलेलो हो व्यूह होतो आणि या व्यूहामध्ये या चक्रामध्ये या चक्रव्यूहामध्ये या जाळ्यामध्ये गौरेश कोरगावकर बऱ्यापैकी फसलेलो. एकेरी धाव 32 धाव फलक. गणेश कुबलचो शेवटचो चेंडू या स्पेलचो. परत एकदा बॅटचा आवाज आणि यावेळी पपन साळगावकर 5व्या विकेटच्या रूपात तंबूच्या दिशेन 4 ओव्हरीचो खेळ सरलो आणि धाव संख्या स्थिरावलेली 8 धावांच्या सरासरीन 32 रन्सावर 32 फॉर 5. संघी 5व्या ओव्हरीचो पहिलो बॉल गौरेश साठी आणि मिडॉन या दोन खेळाडूंच्या मधोमध केलेलो फटको आणि दोघांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. दोघे रवले शोधित आणि चेंडू पोचलो गोदीत. 52व्या क्रमांकाचो ह्यो बिग बॅश ईस्टर ट्रॉफी चौकार. छत्तीसयो धाव फलक 36. 5 गड्यांच्या मोबदल्यात नितीनचो दुसरो चेंडू परत एकदा गौरेश साठी. 5 बॉल 13 धावा ही गौरेशची आतापर्यंत कामगिरी. मिडॉपच्या दिशेन चेंडूचा प्रवास 1 धाव पूर्ण आणि ऐन मोक्याच्या क्षणी आशिषने दिलेलो कॉल योग्य होतो. कारण वायू वेगान या चेंडूवरील खेळाडू साई परब ज्याचं नाव असा यापूर्वी एक सुंदर झेल साईन टिपलेलो. साईच्या हातात चेंडू असताना झेलसाठी रनसाठी धावना ही आत्महत्या असतली आणि त्यामुळे दिलेलो ह्यो नकार. नितीनच्या चेंडूवर इल्याच मोठो प्रहार आशिषच्या बॅटमधून मिडॉन आणि मिड विकेट या दोघांका भेदून चेंडू सीमारेषा पार. बिग बॅश ईस्टर ट्रॉफी चौकार. दिलो कारण आशिष तो विश्वास होतो आपल्या बॅटवर आपल्या बॅटिंगवर आणि असं म्हटलं जातं की विश्वास जर स्वतःवर असलो तर ताकद बनता आणि विश्वास जर दुसऱ्यावर ठेवलो तर कमजोरी बनता. आशिषने आपल्या स्वतःच्या बॅटवर आपल्या असलेल्या विश्वासाची ताकद बनवली आणि आपल्या संघासाठी एक चौकार लगावलो. 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 बॉल सरले या ओव्हरीत नितीनचे.
9 धावांचो खर्च आतापर्यंत नितीनने केलो या 3 बॉलात. पुढचो बॉल फुल टॉस लॉंगॉनच्या कपडावरसून गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. बिग बॅश ईस्टर ट्रॉफी षटकार मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार. धावफलक 2 बॉल मध्ये 10 धावा. आशिषची कामगिरी. आशिषने आपल्या नावाचो आशिष आशीर्वाद आपल्या संघाक दिलो. बॅटची कड गणेश कुबल चेंडूच्या मागे 6व्या विकेटचा पतन. 3 बॉल मध्ये 10 धावा करून आशिष माघारी परतलो. वैयक्तिक 10 आणि सांघिक 47 रनचा 47 फॉर 6. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. तुमचा प्रसन्न होतला मन. ही परशुरामाची भूमी. निसर्गाची मुक्त हस्त उधळण असणार ह्या आमचा लाडक्या कोकण. आणि त्या कोकणची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. बिग बॅश ईस्टर ट्रॉफी उत्कर्ष मित्रमंडळाचं आयोजन. 6 बाद 47 धावफलक. नवीन फलंदाज मैदानावर अभि. 8व्या गड्याच्या रूपात आणि इल्याच डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न होतो पण चेंडू भरकटलेलो. नितीन राणे थोडस नाराज असा खरो पण चेंडू जाताना वाईड लाईन क्रॉस करून गेलो असो पंचांचो निर्वाळो. धावसंख्या स्थिरावली 48 रनसावर. वाईट साठी रिव्ह्यू नाही असा त्यामुळे चुका नाही. आमच्याकडे मात्र बघू नका. 48 धावफलक. 5व्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. उमेश मांजरेकर सर आणि दीपक धुरी नावाचो अनुभव मैदानावर आणि त्याला साथ मिळाली उदय म्हाळदळकर यांची. 48-48. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आशिषचो चौकार आणि षटकार आणि त्यानंतर आशिषची विकेट. यावेळी वाईड बॉल नितीन राणेकडून. थोडासा आर्ग्युमेंट पण किती आर्ग्युमेंट केला तरी पंच आपल्या निर्णयावर ठाम आणि त्यामुळे खुळा भांटा वज्रा वांगडा अशी काहीशी स्थिती मैदानावर. 9.93 जवळपास करंट रन रेट. आणि अभि क्या अभि लॉंग ऑफ लॉंग ऑन. सुंदर झेल समीर वेंगुर्लेकरने टिपलेलो. 7व्या विकेटचा पतन 48 रनचावर. 48 फॉर 7. नवीन फलंदाज रोशन पेडणेकर.
बॉलिंग मार्कवर शंकर परब, ज्या खेळाडूची समीरने निवड केली होती रेससाठी, लंबी रेस का घोडा शंकर परब बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज रोशन पेडणेकर. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट जो खेळण्याचा अनुभव आणि सध्या जिल्हा स्तरावरील एक नामवंत पंच म्हणून ज्यांची ख्याती असा रोशन, आणि समोर असा जी के अर्थात गौरेश कोरगावकर. सेट वाटतं एका बाजून गौरेश, 6 बॉलमध्ये 14 रन आणि शेवटचे 6 बॉल जास्तीत जास्त गौरेशने खेळणं गरजेचा. 48 धाव फलक, शफल शॉट खेळण्याचा होतो प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर पंचांकडून इलेलो इशारो. 22च्या रूपात पंचांनी दिलो 1 रन आणि एकेरी धावेनीची धावसंख्या 49. समोर आपण पाहतोय एक सुंदर आकर्षण पाहायला मिळते अस्वलच्या स्वरूपात. कॅमेरामॅन ते तर छायाचित्रण केलंय. सौरभ आपल्याला विनंती करतोय, व्यासपीठाच्या जवळ समोरच अस्वल आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेसाठी जे जे क्रिकेट प्रेमी इथं पोहोचत आहेत त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि कोण येत मंचावर उपस्थित आमचे मित्रवर्य आदरणीय सीबर्डचे मालक जयेश सर, तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत असा. सदा स्पोर्ट्स हाऊसचे मालक आमचे मित्रवर्य सदा धुरी, तुमचं सुद्धा स्वागत. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण, खास आपल्या भेटीसाठी अस्वल. धन्यवाद सर. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय बापू धुरी आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मिसेस सौ नाव काय रे? नाव काय? आणि त्यांच्या समवेत मिसेस त्यांच्या पूर्णा धुरी मॅडम यांचं आगमन होत आहे. मॅडम, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. सन्माननीय आदरणीय बापू धुरी आणि त्यांच्या मिसेस सौ पूर्णा धुरी यांचं आगमन होत आहे. डॉट बॉल पंचांचो करेक्शनचो इलो निर्णय. 48 धावसंख्येवर स्थिरावली धावसंख्या सलग 2 बॉलवर. गौरेश कोरगावकर जो सेट बॅटर असा, षटकारांची चौकारांची आतषबाजी आतापर्यंत त्यांनी केली, पण या डेप्थ ओव्हरमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी ही त्याची बॅट थोडीशी जखड बंद झालेली. जणू काय अश्वमेघ यज्ञात सोडलेल्या अश्वाचा केलेला ह्या अश्वबंधन. आणि या स्क्रीनवर बघा ह्या अस्वल तुमच्या भेटीसाठी. स्पर्धेचं खास आकर्षण मनगटी फटको मिड विकेट पर्यंत जाणारो 1 रन तर नक्की. दुसऱ्यासाठी वळलेली पावला, धावचीची संधी आणि स्ट्रायकर यांच्या रिचेन गणेश कुबलच्या हातातून निसटलेलो ह्यो थ्रो होतो आणि निसटलेलो ह्यो दुसरो रन सुद्धा होतो. 2 धावेनीची धावसंख्या अर्धशतकावर 50 धावा पूर्ण झाले. हे वाजणारे टाळिये महेश 11 अरोंदा संघाच्या 50 धावेंसाठी. 50 धावा इनिंगची समाप्ती करणारे शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी असत. 50 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी चर्चा रोशन पेडणेकर गौरेश कोरगावकर या दोघांच्या दरम्यान. डेप्थ ओव्हरमध्ये शंकर परबने 3 बॉलमध्ये फक्त 2 धावांचो केलेलो खर्च ही एक समाधानाची बाब यावेळी जय भवानी अणसूर संघासाठी. चौथा बॉल गौरेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हुकचो फटको डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात. बिग बॅश ईस्टर ट्रॉफी षटकार. शेवटचे 2 बॉल बाकी. रन झाले 56. 56. बॅटची कड घेऊन गेलो चेंडू गणेश कुबलच्या सेफ हँड्स मध्ये. 8व्या विकेटचा पतन. इनिंगची समाप्ती करणारो शेवटचा बॉल बाकी. ही 8वी बिग बॅश ईस्टर विकेट.
चांबडी चमकते उन्हात लका 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 आणि गौरेशची चांबडी या उन्हात लकाकली या गाण्याच्या तालावर नाचणारा अस्वल. आम्ही कोकणातले माणूस, खास करून सिंधुदुर्ग, खूपच नशीबवान असो. अनेक प्रकारचे प्राणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. पटेरी वाघ तर असत, बिबडे वाघ तर माका वाटतं घरा कणकणी एक एक गावात. आणि त्याच्यापेक्षा जास्त फोपावले आहेत ते सध्या गवेरेडे. पण त्याचबरोबर ब्लॅक पॅन्थर हे सुद्धा आमच्या आंबोलीमध्ये असत, अस्वल सुद्धा आंबोलीमध्ये असा आणि किंग कोब्रा सुद्धा आंबोलीमध्ये असा. ही खरं तर संपदा असा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची. धावसंख्या 56. शेवटचं बॉल इनिंगचो गुरु नाईक साठी आणि शेवटच्या बॉलवर गुरु नाईक धावबाद. विकेट नंबर 9, 9वी विकेट. आणि या डॉट बॉल निशी समाप्त झालो सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचो खेळ. या पहिल्या सेमीफायनल साठी जय भवानी अणसूर संघाने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग, महेश 11 अरोंदा संघाक दिलेला बॅटिंगचा आमंत्रण आणि पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 56. 9 गड्यांच्या मोबदल्यात महेश 11 अरोंदा संघान टार्गेट असताना 57 धावांचा. कसं होतो लो पाठलाग 36 चेंडूमध्ये 57 धावसंख्येचो. बघूया मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानानंतर. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. सुंदर मालवणी भाषेतनं आपण पहिल्या इनिंगची या ठिकाणी समालोचन ऐकलं आणि उपस्थित मान्यवरांचा या इथं स्वागताचा कार्यक्रम होतोय. सन्माननीय आदरणीय बापू धोरी यांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या पोलीस पाटील बाळा धोरी यांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय आदरणीय बापू गणपत धोरी यांचं स्वागत होतंय पोलीस पाटील बाळा धोरी यांच्या शुभ हस्ते. संकेत. त्यानंतर पारितोषिक भरपूर आली आहेत. ज्या रेससाठी जे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होते, ज्या रेससाठी जो रेसमध्ये 1 नंबर येऊन रेडी क्रिकेट संघ अंतिम फेरी गाठली आहे. त्यानंतर ओळूया सन्माननीय आदरणीय सौ पूर्णा धुरी यांचंही स्वागत करण्याची विनंती मी बाळा धुरी यांना करतोय. पारितोषिक आले आहेत. ज्या हरिगौडानं आपल्या संघाला विजयी करून अंतिम फेरी गाठून दिले त्या हरिगौडासाठी सीबट संघ मालक सन्माननीय आदरणीय जयेश शिरोडकर याचकडनं रोख रक्कम 500 रुपये इथपर्यंत पोहोचलेत. हरिगौडा आपल्याला विनंती असेल की या 500 रुपयाचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर जे आपण खास आकर्षण या स्पर्धेचं पाहतोय, जे अस्वल आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर, निश्चितच याचा आपण आनंद घेऊया. त्या अस्वलसाठी पारितोषिक आलंय. कोणाचे असते कोणाचे असते सॅमसन फर्नांडिस आणि कौस्तुभ अर्जुन धुरी यांच्याकडनं प्रत्येकी 100 रुपये येत आहेत. त्यांनीही ते स्वीकार करावा. तत्पूर्वी हरिगौडा यांना विनंती असेल की आपण त्या 500 रुपयाचा स्वीकार करावा. जो डगआउट आमच्या मान्यवर कक्षेच्या डाव्या बाजूला आहे तो फक्त खेळाडूंसाठी डगआउट आहे, याची पूर्णता दखल घ्या मित्रांनो. फक्त डगआउट खेळाडूंसाठी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी कृपया थोडस बाजूला बसा. स्पर्धा आपली आहे, आपल्या सहकार्यातून ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आणि जे पारितोषिक 500 रुपये आले ते शिस्तबद्ध खेळाडू, कारण जेव्हा बादल सर यांनी पूर्वसूचना दिली होती की 1, 2, 3 म्हटल्यानंतर त्या खेळाडूंना धावायचं होतं आणि त्या शिस्तबद्ध खेळाडू म्हणून त्यांची निवड आमच्या जयेशभाईंनी केली आहे आणि त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये हे आमच्यापर्यंत पोहोचलेत. हरिगौडा आपण मुख्य व्यासपीठाकडे या आणि या 500 रुपयाचा स्वीकार करावा. आपल्या आसोली गावचे उपसरपंच संकेत धुरी यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हे 500 रुपये वितरित केले जातील. अरविंद धुरी यांचंही आगमन होत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं अरविंद धुरी यांचं आगमन होत आहे. आपल्याला सर विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. उत्कृष्ट मित्रमंडळ आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शिस्तबद्ध खेळाडू म्हणून सीबट संघमालक जयेश शिरोडकर याचकडनं रोख रक्कम 500 रुपये ही हरिगौडासाठी होते. धन्यवाद. आणि अस्वलसाठी 200 रुपये.
बक्षीस होता आता आणि बक्षीस कोणाचा होता? सन्माननीय आदरणीय अरविंद धुरी यांचं आगमन होत आहे. विनंती असेल प्रथमेश धुरी यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन अरविंद धुरी यांचं स्वागत होत आहे. मुख्य व्यासपीठाकडे आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांची मांदियाळी आणि या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. या गावात उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य एक गाव एक संघ नगरपंचायत अशा धर्तीवरची क्रिकेट स्पर्धा, औचित्य बिग बॅस स्टार ट्रॉफी 2025. जे जे क्रिकेट प्रेमी या स्पर्धेला पोहोचलेत त्या सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या इनिंग साठी जोडले जात आहेत अक्षय धुरी. पहिल्या इनिंग साठी सर बादल चौधरी, दुसऱ्या इनिंग साठी अक्षय धुरी जोडले जात आहेत. धन्यवाद नाना. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवा. दोन्ही संघांना विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवा. या स्पर्धेत फायनल मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय नयनजी गावडे. धन्यवाद सर. अशा पारितोषिकांमुळे आमची स्पर्धा ही उत्तरोत्तर त्याची प्रगति होत चालली है. धन्यवाद. इसी बीच मैदान के बीच में मुकाबला शुरू होता हुआ 56 रनों का टारगेट मैदान के बीच में 57 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया गया. उसका पीछा करने के लिए जय भवानी अंशुर वेंगुर्ला टीम स्ट्राइक के ऊपर समीर वेंगुर लेकर नॉट टर्गन के ऊपर साई परब और गेंदबाजी मार्के पर पपन साळगावकर ये गेंदबाज नजर आता हुआ. पहली गेंद बिल्कुल लाजवाब स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक, फाइन लेकर रिदम में डीप फाइन लेकर रिदम में गेंद ट्रैवल होती तेजी और रफ्तार के साथ गेंद निकलते हुए सीमा रेखा पार 4 रनों के लिए डीजे. ऊंची थोड़ी सी ड्राइव लगाते तो बिल्कुल कैच मुकम्मल हो सकता था वहां पर. और इसी बीच सिंगल रन मुकम्मल. सिंगल के तहत पारी का स्कोर 6 रनों के ऊपर निकलता हुआ 57 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया महेश अरुंदा के ओर से. और इसी बीच फिर से एक बार गेंदबाजी मार्के पर पपन साळगावकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी और सामने समीर वेंगुर लेकर ये गेंद बिल्कुल थोड़ी सी नीचे रही गेंद. लाजवाब गेंद डाली थी वहां पर गुडलेट के ऊपर टिप्पा करने के बाद किसी सम्मेलन रही यहाँ पर गेंद और बल्लेबाज चकमा खा गए वहां पर बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर. कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त. समीर वेंगुर लेकर और साई पर ये जोड़ी मैदान के बीच में जय भवानी अंशुर टीम की ओर से बल्लेबाजी करते हुए और गेंदबाजी मार्के पर पपन साळगावकर पावर प्ले का पहला ओवर लेकर अंपायर के दाई ओर से एक 10-12 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी करता हुआ.
अनुभव, बिल्कुल ढेर सारा अनुभव पवन के पास है। बहुत से बड़े बड़े टूर्नामेंट में ये नजर आते हैं खिलाड़ी। अब मात्र इस नैचाड़ के उत्कर्ष मित्र मंडल स्टो ट्रॉफी में इसी बीच बड़ा स्ट्रोक, फिर एक बार स्कोर लेग के ऊपर से क्लियर करती हुई गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। पर बन चुके बिल्कुल समीर के लाजवाब बल्लेबाजी, एक चौवा एक छक्का, एक स्क्वायर लेग के रीजन में लाजवाब स्ट्रोक समीर के बल्ले से निकलता हुआ। फिर से एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर और एक बिग हिट, स्क्वायर लेग के ऊपर से क्लियर करती हुई गेंद निकल जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। और एक अनुभवी गेंदबाज है, एक सफल गेंदबाज की हैसियत से मैदान के बीच में पावर प्ले का यहाँ पर बैटिंग के पावर प्ले का आगाज और उसमें गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार चले गुरु अपने ओर से पहली गेंद, ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्ले का लीडिंग एज जरूर लिया था लेकिन दोनों बल्लेबाज अपने बॉलिंग क्रीज में वापस लौटते हुए थोड़ी सी नीचे रही गेंद, कदमों का इस्तेमाल नहीं नजर आया बिल्कुल मैदान के बीच में। खड़े खड़े शॉट खेलना इतना आसान नहीं होगा इस मैदान के ऊपर, आपको थोड़ी सी मूवमेंट करनी होगी तब जाकर बड़े शॉट बन सकते हैं। कदमों का इस्तेमाल मैदान में होना चाहिए तब जाकर रन बनेगा इस मैदान के ऊपर। इसी बीच फिर से एक बार चले गए गेंदबाजी मार के ऊपर गुरु, नाइक अंपायर के दाई ओर से ब्लॉकल में डालने का प्रयास, ऑप्टिक हल्के सा वाइड श्योर कर रखा था और इसी बीच और एक बिंदी गेंद स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई और एक स्कोर रुका हुआ 18 रनों के ऊपर। पहले ओवर के बिल्कुल 2 गेंदों का खेल हुआ समाप्त, पावर प्ले में जाए पावर प्ले नजर आता हुआ क्योंकि 2 गेंदों का खेल हुआ समाप्त, दोनों गेंदें बिंदी निकली। क्या लाजवाब गेंदबाजी गुरु नाइक की नजर आती हुई। फिर से एक बार चले अंपायर के दाई ओर से लोअर फुल टॉस लेकर खेला लेकिन अब फिर से एक बार सही तरह से कांटेक्ट न हो सका और क्लीन बॉल होकर वापस डगआउट में लौटते हुए साई परब डीजे। आपल्या स्क्रीनवर अस्वल दिसतंय, प्रथमेश धुरी यांच्या स्पॉन्सरशिप मधनं हे अस्वल या मैदानावरती दिसतंय। खूप सारे मेहनत प्रथमेश धुरी यांनी अस्वल साठी घेतले आणि एकदाच आणलं या मैदानावरती अस्वल।
मागच्या 4 वर्षातील त्यांची इच्छा एकदा तरी अस्वल आणावं या मैदानावरती आणि त्यांची इच्छा आज या मैदानावरती पूरी होताना नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में छोटा पैकेज बड़ा धमाका गणेश कुबल मैदान के बीच में गुरुचरण की गेंदबाजी मार्क के ऊपर अपने ओर से चौथी गेंद लेकर अंपायर के बैटिंग चॉइस पावर प्ले का आगाज मैदान के बीच में हो चुका है और स्ट्राइक के ऊपर 360 बल्लेबाज गणेश कुबल के लिए फुल टॉस गेंद घुटना टेक और तमाचे देख लेकिन गेंद बिल्कुल खिलाड़ी के गोदी में विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन डीजे नए बल्लेबाज मैदान के बीच में दीपू गिरप एक धाकड़ बल्लेबाज और एक मैदान के बीच में नजर आते हुए हैट्रिक के कगार के ऊपर गुरु नाइक लाजवाब गेंदबाज पहले वापस लौटाया बिल्कुल साई परब को और उसके बाद छोटा पैकेज बड़ा धमाका गणेश कुबल बैक टू द पवेलियन निकले एक बड़े शॉट खेलने की तलाश में लेकिन वो लंबाई तय कर न सके वहां पर और विकेट का पतन होता हुआ गणेश कुबल बैक टू द पवेलियन निकले और इसी बीच चले गुरु गेंदबाजी मार्क के ऊपर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी है पावर प्ले का बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर लेकिन थोड़ा सा पुअर प्ले नजर आता हुआ मैदान के बीच में ये गेंद फाइट की मांग जरूर की जाएगी यहाँ पर ऑप्टिकल किसी बाहर रखी गेंद वहां पर और अंपायर ने दंडित कर दिया एक अतिरिक्त रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा कुल मिलाकर 19 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ अभी भी 2 गेंदों का पावर प्ले का खेल बाकी है एक आध बड़ा शॉट मैच में तब्दील लाने की कोशिश मैदान के बीच में क्या दीपू गिरप करेंगे फिर से एक बार चले कैच के लिए मौका बनता हुआ लेकिन थोड़ी सी दूर गेंद गिरेगी वहां पर थोड़ी सी दूर नो मैच लैंड में गेंद गिरी थी और एक बिंदी गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त और हर मार सामने फिर से एक बार चलेंगे आखिरी गेंद लेकर गुरु और एक गेंद चेंज ऑफ द पेस गति में परिवर्तन बल्लेबाज को चकमा देकर गेंद फिर से एक बार विकेट कीपर के दस्ताना में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से पावर प्ले में मात्र पुअर प्ले अंदर मात्र 1 रन चौड़ किया और महत्वपूर्ण 2 विकेट चटकाए क्या लाजवाब खेल रहा गुरु का लाजवाब गेंदबाजी कसवट भरी गेंदबाजी मैदान के बीच में हर्ष नाइक नए गेंदबाजी मार्ग के ऊपर
पावर प्ले के 2 ओवर का खेल हुआ समाप्त। बैटिंग टेस्ट पर पावर प्ले में मात्र 1 रन बना 2 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन। ये हालत मैदान के बीच में तीसरा ओवर लेकर बिल्कुल गेंदबाजी मार्ग के ऊपर हर्ष नाइक एक युवा गेंदबाज है, लेकिन बेहतर उभरते हुए सितारे है इस ग्राउंड पर। इस मुकाबले में लाजवाब गेंदबाजी आज के दिन में उनकी रही है। सामने समीर वेंगुर लेकर एक धाकड़ बल्लेबाज, एक विस्फोटक बल्लेबाज, एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज की हैसियत से, और इसी बीच हर्ष चले अपने ओर से पहली गेंद अंपर के दाईं ओर से गेंदबाजी, और सामने समीर वेंगुर लेकर हल्के हाथ से खोज के निकाला, टैप किया गेंद को, सिंगल रन मुकम्मल करेंगे। और सामने मौका दिया बिल्कुल सामने वाले बल्लेबाज को, यानी कि दीपू गिरप को। उनके पास ताकत है बड़े शॉट लगाने की, ये कोशिश है मैदान के बीच में एक बैटल बनाकर बल्लेबाजी करने की। समीर वेंगुर लेकर जानते हैं बचेंगे तो लड़ेंगे और रन बनाएंगे अपने टीम के लिए। कोशिश मैदान के बीच में 57 रनों का टारगेट का पीछा करना है। एक बैटल बनाकर बल्लेबाजी होनी चाहिए मैदान में, सिंगल को डबल में कन्वर्ट करना पड़ेगा मैदान में। बीच बीच में एक आध बड़ा शॉट की तलाश भी करनी होगी खराब गेंदों के ऊपर। इसी बीच चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर हर्ष। अंपर के दाईं ओर से फील्ड थोड़ी सी तितराई जा चुकी है, क्योंकि पावर प्ले के ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। इसी बीच हर्ष चले अंपर के दाईं ओर से, विकेटों के पीछे बिल्कुल जॉनी फर्नांडिस एक छोर से बिल्कुल पूरी टीम को बिल्कुल यहाँ पर कोऑर्डिनेट करते हुए। और इसी बीच चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर, थोड़े से रन में चुके। सामने दीपू गिरावेश ताबड़तोड़ बल्लेबाज है, विस्फोटक वाले बल्लेबाज है मैदान के बीच में। एक दो बड़े शॉट मैच में तब्दीली लाएंगे, ये कोशिश रहेगी दीपू गिरप की। और इसी बीच हर्ष चले अंपर के दाईं ओर से, एक युवा गेंदबाज लेकिन बेहतर गेंदबाजी करते। ये गेंद बिल्कुल टिप्पा करने का ऑप्टिकल किसी बाहर निकली, अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन मिलेगा इस गेंद के ऊपर, और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। टिप्पा करने के बाद ऑप्टिक के काफी बाहर निकलते हुए गेंद, और इसीलिए अंपायर ने दंडित कर दिया। एक रन के तहत 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान में। और इसी बीच फिर से एक बार चलेंगे अपने ओर से दूसरी गेंद डालने का प्रयास हर्ष का। एक युवा गेंदबाज मैदान के बीच में नजर आता हुआ, सामने बिल्कुल एक अनुभवी बल्लेबाज, एक विस्फोटक वाला बल्लेबाज दीपू गिरप, शॉट पिच गेंद उड़ाया, स्कोर लगकर रिदम में गेंद जाएगी सीमा रेखा पार। 4 रनों के लिए डीजे। बिल्कुल ये गलतियां बिल्कुल माफ नहीं की जाएंगी इस मैदान में, कि एक बड़े बल्लेबाज का कैच आप लॉलीपॉप कैच छोड़ते हो तो बिल्कुल इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। हर्ष की अगर बात की जाए तो बिल्कुल कोशिश रही थी एक छक्का लगने के बाद वापसी करने की, लेकिन एक मौका पर छोड़ दिया महेश इलेवन आरोंदा टीम ने। और इसी बीच फिर से एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर हर्ष नाइक, ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद स्लो यहाँ पर पेश की गई, बल्लेबाज को कोई समझ नहीं सके ये गेंद, और गेंद विकेट के ऊपर के दस्तर में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, और 4 गेंदों के समाप्ति के बाद 28 2 विकेट के नुकसान के ऊपर नजर आता हुआ जय भवानी अंसुर वेंगुर्ला टीम। फिर से एक बार चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर, हर्ष बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिर से एक बार इधर से कनेक्ट नहीं हो सका गेंद और बल्ले का, और इसी बीच सिंगल रन मुकम्मल दूसरे रन का प्रयास रहेगा जोखिम भरा मैदान के बीच में, और आसानी के साथ दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, सिंगल को डबल में कन्वर्ट, और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ
30 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। लाजवाब गेंदबाजी, उतनी बड़ी वहां पर फील्डिंग हुई नहीं। वहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट करने का मौका मिला दोनों बल्लेबाजों को, और वहां पर 2 सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिया समीर ने। जानते एक एक रन की अहमियत। सेमीफाइनल का मुकाबला जो जीतेगा वो फाइनल में प्रवेश करेगा। और सामने बिल्कुल हंसिका स्पोर्ट रेडी, ये टीम रेडी रहेगी इस मुकाबले में जीतने वाले टीम के साथ खेलने के लिए। इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर हर्ष नाइक अंपर के दाई ओर से तीसरी ओवर की आखिरी गेंद लेकर पैडल स्लिप करने का प्रयास, वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे। स्क्वायर लेकर इधर में गेंद निकलती हुई सिंगल के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज, और सिंगल रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां से 18 गेंदों का खेल हुआ समाप्त, और 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है। और 18 गेंदों में 26 रनों की जरूरत आने वाली। 18 गेंदों के ऊपर किस प्रकार की गेंदबाजी होगी, किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी, उसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर नाना परब, जिनके बाद में माइक्रोफोन सुबोध करता हूं। और इस मुकाबले के लिए मैं अक्षय आप सभी से विदा लेता हूं। धन्यवाद। सवारी भवानी चौकामध्ये सामने एका बाजूनं सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार संघ महेश 11 आरोंदा आणि त्याची योगायोगाने ग्रंथिका जोले ती उपांत्य फेरी सामन्यात वेंगुर्ला तालुक्यातील एक बलाढ्य संघ गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली मैदानावर खेळतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला हा संघ आपल्या मैदानावर 31 धावा धावपल कवर 2 गड्याच्या मोबदल्यात 18 चेंडू बाकी आहेत 18 चेंडू 26 धावांची गरज मैदानात टीम मीटिंग लागली आणि टीम मीटिंग लागल्यानंतर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो एक अनुभवी गोलंदाज रोशन पेडणेकर येतोय उंचपुरा असा खेळाडू ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे तो गोलंदाज रोशन पेडणेकर साथ द्यावी लागेल ती डॉ स्ट्रायकर फलंदाज दीपू गिरव या फलंदाजाला सांघिक धावफलक 31 धावांवर काहीसा स्थिरावलाय 3 षटकाच्या समाप्तीखेरीज परंतु तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली ती अवघ्या 8 चेंडूत 13 धावांची मॅच दरम्यान सन्माननीय प्रकाश रेगेसर यांचं आगमन होतंय साहेब मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय वोट टू कॉम्बॉक्स धन्यवाद सर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे 18 चेंडू 26 धावा सामन्याचं समीकरण उंचपुरा असा खेळाडू सडपातळ बांधा मान्यवर कक्षेच्या समोरनं सज्ज होतोय तो रोशन पेडणेकर आणि डाव्या हाताचा खेळाडू मैदानावर समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय तो 19 धावांचं महत्त्वपूर्ण आतापर्यंत देतोय यावेळी मात्र मोठा फटका आलाय गुरु नाईक सज्ज होतोय बॅकअप सुंदर होता तो शुभम आरोंदेकरचा फटका हवेत आणि त्यानंतर मात्र झेलचीच्या स्वरूपात आणखीन हादरापाय तिसरा बसतोय तो विपक्ष क्रिकेट संघ जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघाला तब्बल 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात पाठलाग करतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ धावफलक स्थिरावलाय तो केवळ 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात समीर वेंगुर्लेकर महत्त्वपूर्ण सामन्यात आपल्या संघासाठी 10 चेंडूत 19 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देत माघारी परतलाय आणि त्यानंतर आणखीन एक अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे अनुभव विस्फोटक हा फलंदाज म्हणून ज्यानं नाव मिळवलंय तो वेंगुर्ला तालुक्यातील गुणवान खेळाडू राजन केरकर डिकी या नावाने जण प्रसिद्धी मिळवली तो राजन केरकर मैदानात पावलं टाकतोय 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात चौथ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ संपलाय स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर क्रिकेट रसिक या स्पर्धेला पोहोचतायत त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित ही क्रिकेट स्पर्धा औचित्य बिग बॅश ईस्टर ट्रॉफी 2025 सन्मान्य वसंत तांडेल सरांचं आगमन होतंय साहेब तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय मॅच दरम्यान सन्मान्य वसंत तांडेल सर यांचं आगमन होतंय तर तुमचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय धन्यवाद अक्षय
सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय तो स्ट्राईक फलंदाज राजन केरकर डिकी या नावानं प्रसिद्धी मिळवली. तो राजन केरकर विस्फोटक धडाकेबंद फटकेबाजी ज्याच्याकडे क्षमता आहे तो राजन केरकर. नॉन स्ट्राईकला दीपू गिरप हा मैदानावर. चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय. मॅच दरम्यान गिल्लार मोंतुरा साहेब यांचं आगमन होतंय. साहेब तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. दियोग डिसोजा यांचं पण आगमन होतंय. साहेब तुम्हाला पण विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्यादरम्यान आपण पाहतोय 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय आणि आपण नवीन फलंदाज अर्थातच आपण पाहतोय तो राजन केरकर. चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट काव कॉर्नरला चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. धन्यवाद. मॅच दरम्यान सन्माननीय आसोली गावचे सरपंच बाळा जाधव साहेब यांचं आगमन होतंय. साहेब तुमचं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर बघू शकताय कारण आल्या आल्या जनषटकारानं रोशन पेंडेकरचं स्वागत होतंय. ते फलंदाज राजन केरकर कडनं 31 धावा प्रथमदर्शनी पहिल्या षटकार बसल्यानंतर धावफलक हा परावर्तित होतोय तो 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 57 धावांचा पाठलाग करतोय जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ. भाऊ मालवणकर हे क्रिकेट संघ मालक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सामन्यालाही खूप खूप शुभेच्छाही त्यांच्याकडनं येत आहेत. बक्षीसही त्यांच्याकडनं लागू झालेली आहेत ती म्हणजे प्रत्येक विकेटसाठी त्यानंतर खेळाडूसाठी षटकारासाठी 200 रुपये हे प्रायोजित केले जात आहेत. त्याचबरोबर स्पर्धेत ज्यानं सलगचे 3 षटकार सलगची विकेट हॅट्रिक निर्धाव षटकासाठी कैलासवासी संतोष धुरी यांच्या स्मृती प्रित्यार्थ प्रमोद धुरी याचकडनं ही पारितोषिक रोख रुपये 500. सलगच्या दुसऱ्याही चेंडूवर मात्र षटकार आलाय की काय परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो चौकाराचा आणि चौकाराच्या साह्यानं सांघिक धावफलक परावर्तित होतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ. 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 57 धावांचा पाठलाग करतोय. 57 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक पाहायला मिळतोय तो 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 15 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. 15 चेंडू 16 धावा जेव्हा राजननं मैदानात पावलं टाकली सुरुवाती चेंडूच्या पासून त्यानं आक्रमण करणं पसंत केलंय. अभि साळगावकरनं सुटलेला झेल त्यानंतर मात्र आक्रमण जेव्हा पाहिलं जातंय तो राजन केरकर स्ट्राईकवर. रोशन पेंडेकर सज्ज होतोय मान्यवर कक्षाच्या एंड कडनं. याही मात्र फुलटॉसचा चेंडू पॅडला स्पर्श झालाय आणि त्यानंतर पायचीचं अपील ही जोरदार केलंय ते खेळाडूंना आणि पायचीचं अपील ग्राह्य धरत पंचांनी थेट मात्र गडी बाद झालाय. पायचीच्या स्वरूपात चौथा हादरा बसतोय तो राजन केरकरला. अर्थातच 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितचे 14 चेंडू अजूनही बाकी आहेत. 14 चेंडू सामन्याचं समीकरण हे 16 धावावर येऊन ठेपताय. उत्कर्ष मित्रमंडळ नैचियाड आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ नगरपंचायत अशा धर्तीवरची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचं औचित्य स्पर्धेची संकल्पना आज ईस्टर संडे या निमित्तानं बिग बॅश ईस्टर ट्रॉफी 2025 स्पर्धेचा आपण दैदित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर बघू शकता काय पंच खरोखर सलाम करतोय कॉमेंट्री बॉक्स मधनं दोन्ही पंचांना. अनुभवी पंच सर दीपक धुरी त्यांच्या समवेत ऑफिशियल पंच सर उमेश मांजरेकर हे अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायचीचं अपील केल्या केल्या त्यांनी आऊट दिलाय आणि त्यानंतर मात्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंय खरोखरच गडी बाद झालाय आणि चौथ्या गड्याच्या स्वरूपात राजन केरकरला माघारी परतावं लागतंय. 14 चेंडू 16 धावांचं समीकरण. 14 चेंडू 16 धावा. व्यासपीठावर आपण सर्व मान्यवर पाहतोय. सन्माननीय आदरणीय सर प्रकाश रेगे आसोली गावचे विद्यमान सरपंच श्री बाळा जाधव संदीप देसावी सचिन शेट्ये सन्माननीय आदरणीय हितेश धुरी आणि सन्माननीय आदरणीय हेमंत गावडे यांचं आगमन होतंय. हितेश धुरी आणि हेमंत गावडे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. नवीन फलंदाज मैदानावर आलाय तो योगेश सरमळकर. याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची ज्याच्याकडनं अपेक्षा ती जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघाला कारण मैदानावर
जे वादळ घोंगावलं होतं ते वादळ काही क्षणापुरतं शमलं जातंय आणि त्या वादळाला मात्र पूर्णविराम देणारी लगाम लावणारी गोलंदाजी ही रोशन पेडणेकरनं पाहायला मिळते. चेंडू हा पडल्यानंतर मात्र थोडासा शरीरावर येऊन त्यानंतर मात्र चेंडू फळीला स्पर्श केलाय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यानंतर उर्वरितचे 2 चेंडू ज्याच्याकडनं सुंदर फेकले ते रोशन पेडणेकर आणि धावफलक स्थिरावलाय. तो आतापर्यंतच्या कालखंडात तब्बल 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात, 4 षटकं 24 चेंडू संपले. 24 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जय भवानी अडसूर वेंगुर्ला क्रिकेट संघाला. उर्वरितचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 12 चेंडू सामन्याचं समीकरण हे 16 धावावर येऊन ठेवत आहे. 12 चेंडू 16 धावा सामन्याचं समीकरण. सामना मैदानात अतिशय चुरशीचा होईल कारण या सामन्यात स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्यानं नोंदवली तो हर्ष नाईक, स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक शंकर परबची, त्यानंतर स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक गणेश कुबलची. हा काहीसा इतिहास आपल्याला मी आपल्या संबंध सांगतोय. स्पर्धेतील सलगचे 3 षटकार सर्वे सावंत, बाबू स्पोर्ट सावंतवाडी. स्पर्धेतील आतापर्यंत 2 निर्धाव षटक ही पाहायला मिळाली ती ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघ विनय जाधव आणि त्याच्या मागोमाग मात्र आज आपल्याला पाहायला मिळालंय ते आरोंद क्रिकेट संघाकडनं गुरु नाईक या खेळाडूकडनं. 12 चेंडू 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज दीपू गिरप, नॉन स्ट्राईकवर योगेश सरमळकर. शप्पल झालाय, बॅकफुटला शप्पल होऊन फटका डीप फाईन लेगला टोलवलाय. अभि साळगावकर क्षत्रिय प्रयत्न करतोय जोपर्यंत अभि साळगावकर चेंडू पर्यंत पोहोचलाय. परतीची फेक अभिकडनं झाले तोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचतायत. 2 धावांनी सोड या ठिकाणी सामन्याचं समीकरण बदललंय. 11 चेंडू 14 धावांचं समीकरण. शर्तीचे प्रयत्न करतोय तो संघाचा कर्णधार अनुभवी खेळाडू ज्यानं सुप्रीमो चषकामध्ये आपली कारकीर्द गाजवली तो जॉन फर्नांडिस. थोडीशी मैदानात कानमंत्र दिलाय तो बप्पन साळगावकरला. त्यानंतर मात्र संघाचा कर्णधार कुशल पेडणेकरनं आता सांगितलंय यापुढे मैदानात 100% योगदान आपल्याला द्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूनं आलेला झेल टिपायचा आहे. आरोंदा क्रिकेट संघासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आरोंदा गावानं भरपूर क्रिकेट प्रेमी इथं पोहोचले आहेत. दोन्ही संघ तगडे आहेत. एका बाजूनं सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार संघ आणि योगायोगाने ग्रंथिका जोली ती वेंगुर्ला तालुक्यातील बलाढ्य संघ श्री जय भवानी अणसूर वेंगुर्ला. याही मात्र सुंदर फटका येतोय, शप्पल होऊन फटका टोलावलाय मिड विकेट बाउंड्रीला. चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. स्क्रीनवर आपण बघू शकताय फटका कसा त्यांनी टोलवलाय. शप्पल झालाय. ज्या फटक्यासाठी हा खेळाडू प्रसिद्धी मिळवली तोच फटका दीपू गिरपनं टोलवलाय आणि टोलवत सांघिक धावफलक स्थिरावलाय तो 49 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 57 धावांचा पाठलाग. उर्वरितचे 10 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं काहीसं सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. याही चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित होते. फुल टॉसचा चेंडू फाईन लेग पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय. गौरेश कोरगावकर न येता अभि साळगावकर प्रथमता येतोय. चेंडू थांबवले धंद्याता मानत 2 धावा निघाल्या त्याच्या चेंडूवर. 2 धावानं सामन्याचं समीकरण बदललंय ते केवळ 6 धावावर येऊन ठेपतोय. या महत्वपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांची मांदियाळी आणि मान्यवरांच्या मांदियाळीत आपला एक रंगलेला महत्वपूर्ण चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला विपक्ष आरोंदा 11 आरोंदा. आखून टप्प्याचा चेंडू शॉर्टम फटका टोलवायचा होता. मनसुबा फटका दीपू गिरपचा कारण दीपू गिरपने आपले इरादे स्पष्ट केले कारण खरोखरच कौतुक करावं लागेल ते राजन केरकरचं. अवघ्या 2 चेंडू त्यांना 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळाली. वर्चस्व गाजवलाय आतापर्यंत या क्रिकेट स्पर्धेत तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघानं. धावफलक 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील झालाय आणि त्यानंतर पंच मैदानात काय झाले सांगतील. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय
तो लेग बाईसचा आणि त्यानंतर धावफलक स्थिरावलाय तो 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आपण स्पर्धेदरम्यान पाहतोय थोडस मनोरंजन करण्यासाठी अस्वल, कारण अस्वल आता सध्या कमी आहेत, कारण त्यावेळी आम्ही लहानपणी असताना अस्वल घरी यायची, परंतु त्या अस्वला बरोबर आपण स्क्रीनवर बघू शकता त्या अस्वला बरोबर श्वान आहे. लहान मुलं त्याशिवाय बागडतायत, खेळतायत, या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेता त्या श्वान बरोबर त्याचबरोबर लहान मुलाबरोबर आपण स्क्रीनवर बघू शकताय अस्वल. कारण त्यावेळी अस्वल घरी आल्यानंतर लहान मुलं भीती वाटायची. काका बरोबर आहे ना? त्यावेळी घरी लहान मुलं असताना कारण अस्वल आल्यानंतर ती घरात जाऊन बसायची, परंतु आता मुलं त्या अस्वल बरोबर खेळत आहेत, बागडतायत. आपण बघू शकता आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच श्वानही त्यांचा आस्वाद घेते. दोन्ही श्वान आडेलकर मला वाटतं त्यांचे श्वान ते खरोखरच धन्यवाद देते. आणि बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. सामना मैदानात रंगला 51 धावा धावफलकावर 57 धावांचा पाठलाग. 4 गडी बाद 51 धावा 7 चेंडू 6 धावा सामन्याचं समीकरण. षटकारानं सामना संपवायचा होता तो दीपू गिरपला, परंतु चेंडू हा पॅडला स्पर्श झालाय की काय, त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय आमच्या गुणतालिकेत. धावफलक स्थिरावलाय. आता मात्र काहीसं समीकरण बदललंय. ते उर्वरितचे 6 चेंडू आणि सामन्याचं समीकरण हे 6 धावावर येऊन टेपताय. उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत उपस्थित सर्व मान्यवरांच्या मांदियात क्रिकेट स्पर्धा ही चालली आहे. एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय वसंत तांडेल, हितेश धुरी आणि त्यांच्या समवेत हेमंत गावडे हे या आमच्या स्पर्धेला पोहोचतात शुभ आशीर्वाद देण्यासाठी. खरोखर सर आम्ही तुमचं मनपूर्वक शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेचा आनंद घेताना मात्र 6 चेंडू आणि 6 धावा सामन्याचं समीकरण. 6 चेंडू 6 धावा मैदानात 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. योगेश सरमळकर स्विस हिटचा बादशाह आणि त्याला साथ देतोय तो संघाचा हुकमी एक्का दीपू गिरप. आणि गोलंदाजीत बदल झालाय ज्यानं या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक फेकत 3 विकेट मिळवले तो गुरु प्रसाद नाईक, अर्थातच ज्या नावानं प्रसिद्धी मिळवले तो गुरु नाईक सज्ज होतोय. आनंदी रेस्टॉरंटचे मालक सन्माननीय अनिल बागकर सर यांचा आगमन होतोय. साहेब तुम्हाला पण विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षा देऊन स्थानापन्न व्हा. आपला वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित दर्शवताय. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं आणि तुम्हाला विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षा देऊन स्थानापन्न होण्याची. थँक्यू अक्षय, धन्यवाद. ओळूया पुन्हा एकदा मॅच कडे. 6 चेंडू 6 धावा सामना मैदानात रंगलाय. टीम मीटिंग लागली. कौशल पेडणेकरनं सांगितलंय विश्वास माझा तुझ्यावर आहे, सर्व काही तुला मैदानावर करायचं आहे. आरोंदा क्रिकेट संघासाठी उमेश तानावडे, आबा सातोसकर आरोंदा क्रिकेट साठी त्यांनी भरपूर योगदान दिलंय आणि तेही या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आबा सातोसकर, उमेश तानावडे खूप खूप धन्यवाद देतोय स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यांच्या बरोबर निलेश पारसेकरही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 6 चेंडू 6 धावा सामन्याचं समीकरण. फलंदाज योगेश सरमळकर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर दीपू गिरप आणि गोलंदाजीच्या ट्रेड मार्कवर येतोय तो गुरु नाईक. आल्या आल्या मात्र स्विस हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील झालंय. सर दीपक धुरी हे आपण पाहतोय अनुभवी पंच, परंतु पंचांनी निर्धाव चेंडू हा घोषित केलाय. सुंदर चेंडू 5 चेंडू 6 धावा. ज्या खेळाडूचं आम्ही निश्चितच कौतुक करत होतो या स्पर्धेच्या निमित्त, कारण जो स्पेल ज्यानं मागे या सामन्यात हाताळला तो स्पेल केवळ दुसऱ्या स्पेल मध्ये 1 धाव देत 2 गडी टिपले तो गुरु सज्ज होतोय. याही चेंडूवर चेंडूबाईचा स्पर्श झालाय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक हादरा बसतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघाला योगेश सरमळकरच्या स्वरूपात. 4 चेंडू 6 धावा सामन्याचं समीकरण. स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक या गोलंदाजानं फेकलंय. हा इतिहास या क्रिकेट स्पर्धेचा जयेश साहेब, कारण निर्धाव षटक फेकत असताना 3 गडी टिपले या गोलंदाजानं. चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण. हे असताना मैदानात पावलं टाकतोय तो आणखीन एक वेंगुर्ले तालुक्यातील विस्फोटक फलंदाज
समीर जाधवची वर्णी लागते. समीर जाधवकडे अनुभव आहे. उस्मान पटेल या नावानं प्रसिद्ध हा खेळाडू, परंतु ज्याच्याकडे ही क्षमता आहे विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याचं नाव, परंतु उस्मान पटेल या नावानं प्रसिद्धी मिळवले, तो समीर जाधव हा मैदानात पावलं टाकतोय. 4 चेंडू 6 धावा सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. भरपूर क्रिकेट रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण आज ही क्रिकेट स्पर्धा ईस्टर संडे या नियमानं ही ओळखली जाते. ईस्टर ट्रॉफी, आणि ईस्टर ट्रॉफीसाठी जे आपण ट्रॉफीज बघतोय, खास करून क्रिस्टल ट्रॉफी, ते आमचे सर्व एस ब्रँडचे मालक सन्माननीय आदरणीय सदा धुरी साहेब हे या क्रिकेट स्पर्धाचा आनंद लुटत आहेत. आणि त्यांच्या समवेत सीबर्ड क्रिकेट संघ मालक, ज्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा रेडीचा संघ असो किंवा बाहेरच्या देशातील खेळाडू असतील तो संघ उतरतात, ते जयेश शिरोडकर हेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 6 धावा सामन्याचं समीकरण. गुरु सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षेच्या समोरनं. गुरु नाईक उजव्या हाताचा गोलंदाज, अनुभव आणि अनुभवाची शिदोरी घेऊन तो आतापर्यंत समोरच्या विपक्ष क्रिकेट संघाला कर्दनकार ठरलाय, तो गुरु सज्ज होतोय. कल्पकता, बुद्धिमत्ता, गुणवानी असा खेळाडू आमचा तिसरा चेंडू समीर जाधवचा. आल्या आल्या विस्फोटक फलंदाज म्हणून मी वर्तवला होतं, आणि त्या उस्मान पटेलला नावाला त्यानं साजेशी फटकेबाजी, आणि फटक्यानं सामना संपवलाय. फटक्यानं सर सामना संपवलाय. ज्या उस्मान पटेलचं नाव घेतलंय त्या उस्मान पटेलच्या नावाला ज्यानं साजेशी फटकेबाजी, षटकारानं सामना संपवलाय आणि आपली अंतिम फेरीची जागा ही निश्चित केली. खास करून राजन केरकर, समीर वेंगुर्लेकर त्या खेळाडूशी जाऊन हस्तांदोलन करतायत, कारण षटकार बसला, थोडासा सामना कुठेतरी अटीतटीचा होत होता. परंतु गुरुचे पहिले 2 चेंडू सुंदर फेकले, आणि तिसऱ्या चेंडूवर एक देखणा फटका समीरच्या बॅटमधनं आलाय, आणि अंतिम मेगा फायनल आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतोय. तो दोन्ही संघ मैदानात चला, लगेचच लाईनअप करून घ्या. दोन्ही संघ, विपक्ष क्रिकेट संघ जय भवानी अणसूर आणि हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ, दोन्ही संघ मैदानात चला, लाईनअप करून घ्या. राजन केरकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी थोड्या वेळात स्पष्ट होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे काही थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अंतिम मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ विपक्ष जय भवानी अणसूर वेंगुर्ला. आरुंदा क्रिकेट संघ आपण या स्पर्धेत उतरला, स्पर्धा यशस्वी केलीत. आपले कलात्मक गुण या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंसाठी सादरीकरण केलेत, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं या सामन्यात